जय भीम, नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. हिंदू धर्मात कोणताही सायन्सचा गंध नाही. हिंदू राहणे म्हणजे गुलाम होण्यासारखे आहे. ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठी त्यांनी देवांची निर्मिती केली असून या जोखडातून सुटायचं असेल तर तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारा, असे आवाहन प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका वडिवळे भीमनगर येथे विज्ञानवाद बौद्धांनी स्वीकारला तर बहुजन समाजाची प्रगती होईल या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी महिलांचा तसेच अन्य क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कुलदीप जोगडे यांनी केले तर आभार सौरव पवार यांनी मानले. सर्वांना जय भीम. मी महाराष्ट्रभर धम्म परिषदांना किंवा आंबेडकर जयंती किंवा अण्णाभाऊ साठे जयंती असेल तिकडे फिरत असतोय. 56 नंतर समाज अंधश्रद्धेतून कर्मकांडातून बाहेर पडलेला होता आणि ती जी पहिली पिढी बाहेर पडली त्यांचा अक्षरशः सोनं झालेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी मी काय लोकांच्या घरात जातो ते बंगले गाड्या वगैरे बघितल्या. म्हणजे ते अंधश्रद्धेतून बाहेर पडल्यामुळे पैसा शिल्लक राहिला, तो पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च झाला आणि ती मुलं DIG DSP कलेक्टर झाली आणि त्यांचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास झाला. पण अलीकडच्या काळामध्ये समाज पुन्हा रिव्हर्स होतोय. म्हणजे एक चित्र महाराष्ट्रभर मला दिसतंय. म्हणजे बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचा विज्ञानवादी धम्म दिला त्याचं एकमेव कारण समाज जो अंधश्रद्धेमध्ये रुतून बसलेला होता, त्याच्यावर जो पैसा खर्च होत होता तो पैसा शिल्लक राहावा, तो पैसा शिक्षणावर खर्च व्हावा आणि शिकलेली मुलं बुद्धाच्या मार्गाने येतील आणि समाजाची प्रगती होईल या अनुषंगानं बाबासाहेबांना गौतम बुद्धाचा धम्म दिला असताना सुद्धा आज आपल्या समाजाला बुद्धाची आठवण होईना झालेली आहे. म्हणण्यापेक्षा पुन्हा समाज रिव्हर्स होतोय, अंधश्रद्धेत अडकतोय असं एकंदरीत चित्र दिसतंय. मी सगळ्यांना विनंती करतो की बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे. गौतम बुद्धाचा धम्म जर आपण स्वीकारला, त्या पद्धतीनं आपलं वागलं, त्रिसरण असेल, पंचशील असेल, अष्टांग असेल, 10 पारमिता असेल, समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय असेल, तृष्णेमध्ये दुःख असेल, अत्तदीप भव, ह्या विचारानं जर आपण गेलो तर आपण माणूस होतो. आणि जर आपण माणूस झालो तर माणसाचं दुःख कळतं आणि मग माणसानं कसं वागायचं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे. असं असताना सुद्धा आपला समाज पुन्हा दैवतवादी होतोय आणि हे होण्यास फक्त आपला समाज कारणीभूत आहे असं नाही. ह्या देशामध्ये राज्यामध्ये अशी एक यंत्रणा RSSची काम करते की TV हे साधन त्यांनी वापरलेलं आहे. सगळ्या त्या सिरियलमध्ये देवाधर्माचं सगळं कौतुक केलेलं आहे. प्रत्येक हिंदू धर्माचा सण असेल, वार असेल, दिवसभर तोच बघायचा. म्हणजे समाज दैववादी कसा बनेल, अंधश्रद्धाळू कसा बनेल, व्यसनाधीन कसा बनेल, व्यभिचारी कसा बनेल, याच्यासाठी ती RSSची संघटना काम करण्याचं भान आपल्या समाजाने ठेवलं पाहिजे आणि त्याला छेद देऊन गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारून आपण विज्ञानवादाकडे वळलं पाहिजे असं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि माझे 2 शब्द मी पुरे करतो. येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात होणाऱ्या 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा हे नांदेड येथे आले असता सत्यशोधक समाज प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते डॉक्टर अशोक राणा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व समारंभाचे अध्यक्ष KE हरिदास होते. प्रारंभी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रा बोराडे यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सत्कार समारंभ कार्यक्रमास नामवंत साहित्यिक सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 रोजी संभाजीनगर येथे विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रसिद्ध इतिहास संशोधक विचारवंत अशोक राणा यांच्या सत्काराचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता. पीपल्स कॉलेज नांदेड येथे वेगवेगळ्या संस्थांच्या वतीनं हा सत्कार त्यांचा आयोजित केला. विशेषतः सत्यशोधक समाज संघटनेच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस अनेक संघटनांसोबतच कल्चरल असोसिएशन नांदेड यांच्या वतीनं मी स्वतः राजेंद्र गुणारकर आणि आमचे सचिव डॉक्टर विजयकुमार माहुरे यांनी त्यांचा सत्कार केला. विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक राणासारखा
एक अत्यंत प्रतिभावान आणि अत्यंत निष्ठेनं काम करणारा, लेखन करणारा असा एक माणूस, ज्यांनी प्राचीन भारताचा इतिहास, प्राच्यविद्या, मिथकं याचं अतिशय सखोल असं विवेचन आपल्या ग्रंथांमधून केलं. ते वक्तेही आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ही जी एक प्रबोधनाची परंपरा आहे, त्या प्रबोधनाच्या परंपरेला अभ्यासाच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम करणारा असा एक व्यक्ती, असा एक कार्यकर्ता, असा एक विचारवंत विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आम्हाला खात्री आहे की त्यांचं अध्यक्षीय भाषण असेल, याच्यातून देखील या परिवर्तनाच्या चळवळीला, या पुरोगामी चळवळीला, या प्रागतिक चळवळीला निश्चितच दिशा मिळेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा कल्चरल असोसिएशनच्या वतीनं मी आदरणीय डॉक्टर अशोक राणा यांना अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय भीम. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये विशेषतः समतावादी आणि विज्ञानवादी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये गांभीर्यपूर्वक 1999 पासूनची ही चळवळ उभी राहिली आणि विशेषतः पुण्यामध्ये त्याला अधिकृतपणे स्वरूप आलं ते म्हणजे विद्रोही मराठी साहित्य संमेलनं घ्यायची. तर आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये 18 संमेलनं पार पाडलेली आहेत आणि त्याची मुख्य भूमिका आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे प्रस्थापित आणि ज्याला विषमतावादी आम्ही म्हणतो, जे सामाजिक समतेच्या विरोधामध्ये आणि वर्णवादी जातीवादी व्यवस्थेला पूरक असं जे काही साहित्य लिहिलं जात आहे आणि त्याला उत्तेजन देणारं हे संमेलन हे आता 100कडे होत आहेत आणि यावर्षीचं हे संमेलन दिल्लीला होतं आहे. वास्तविक आम्हीसुद्धा दिल्लीला त्याच तारखांना जाऊ शकत होतो, पण यावेळी दिल्लीमध्ये त्याचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही, कारण मराठी माणसं तिकडे कमी आहे आणि विशेषतः त्याला अर्थसहाय्य अपेक्षित आहे ते आमच्याकडनं उपलब्ध झालं नाही. म्हणून जसं एकेकाळी दिल्लीची राजधानीच आता दौलताबादला आली असा एक पूर्व इतिहास आहे, त्या पद्धतीने आता आपण सांस्कृतिक केंद्रच मुळे आता दिल्लीऐवजी आता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र राज्याचं जे केंद्रस्थान आहे, जे आज त्याला संभाजीनगर म्हटलं जातं, तिथे हे आयोजन आम्ही केलं. त्याच तारखांना केलं. 21, 22, 23 फेब्रुवारीला आमखास मैदानमध्ये हे संमेलन होतं आहे आणि याचे अध्यक्ष म्हणून आत्तापर्यंत ज्यांनी सुमारे 101 ग्रंथाद्वारे अत्यंत मूलभूत असं समाज प्रबोधन आणि विद्रोही साहित्याला एक मोठं नावलौकिक मिळवून दिला असे डॉक्टर अशोक राणा यांना निमंत्रित केलं गेलं. त्यांनी मान्य केलं आणि आता त्यांचा आज सत्कार इथे आपल्या नांदेडला आपण सत्यशोधक समाज प्रतिष्ठान आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ शाखा नांदेड यांच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी आलेला आहात. आपल्या सगळ्यांना मी या निमित्ताने जाहीर निमंत्रण देतो की आपण 21 तारखेला 22 तारखेला आपल्या सोयीनुसार संभाजीनगरमध्ये येऊन या चळवळीला पाठबळ द्यावं. सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगाबाद अर्थात संभाजीनगर इथं 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा यांच्या सत्काराचा समारंभ आज आयोजित केला होता. विद्रोही साहित्य संमेलन हे समतावादी, पितृसत्ताक, वर्ग वर्णांध अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये भूमिका घेणारं, सांस्कृतिक संघर्ष करणारं अशा प्रकारचं एक मंच आहे आणि या वतीनं सातत्यानं विद्रोही साहित्य संमेलनं होत असतात. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये या देशातील कष्टकरी, दलित, ओबीसी, SC, ST या सर्व वर्गातील लोकांचा आवाज साहित्याच्या माध्यमातून आला पाहिजे आणि प्रस्थापितांची अखिल भारतीय साहित्य संमेलनं मात्र सामान्यातिसामान्य माणसांचे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, त्यांचं जे जीवन आहे आणि त्यांच्या जीवनाचा आविष्कार करणारे, त्यांचे प्रश्न वेशीला टांगणारं जे साहित्य आहे त्या साहित्याच्या मुद्द्यांना महत्त्वाचं स्थान देत नाही आहे आणि वेगळ्याच मुद्द्यावरती हे चर्चा करतात, परंपरागत गोष्टीवरती चर्चा करतात. म्हणून
विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या देशातल्या तळागाळातल्या माणसांच्या, या देशातल्या कष्टकरी माणसांच्या जीवनाचा, साहित्याचा, त्यांच्या जीवनातील प्रश्नाचा विचार झाला पाहिजे आणि शोषक अशा स्वरूपाची, स्ववर्चस्ववादी अशा स्वरूपाची जी संस्कृती आहे आणि वर्तमानामध्ये गतानुगतिक अशा प्रकारचा जो सांस्कृतिक दहशतवाद चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची भूमिका विद्रोही साहित्य संमेलन घेतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांचा सत्कार या ठिकाणी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला आहे। विद्रोही साहित्य संमेलन ही एक अशी व्यवस्था आहे जी प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देण्यास सक्षम आहे आणि गेल्या काही वर्षात त्यांनी ते सिद्ध केलं आहे। हे 19वे संमेलन आहे आणि त्याचा मी अध्यक्ष आहे, त्याबद्दल आपण सत्कार केला पीपल्स कॉलेजला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो। सुरुवात या संमेलनाची फार चांगली झाली की बाबुराव बागुल यांच्यासारख्या माणसांनी याला दिशा दिली। त्यामुळे नंतर जे लोक या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्या लोकांनी आपापल्या परिणात भर टाकलेली आहे आणि यापुढेही जे अध्यक्ष होतील किंवा त्यासोबत जे कार्यकर्ते आहेत किंवा एक श्रोत्यांचा वर्ग आहे किंवा लेखकांचा वर्ग आहे, यात वाचक वर्ग तयार झालेला आहे, प्रकाशक सुद्धा आहे। ह्या सगळ्या प्रकारची एक चळवळ या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विद्रोही सांस्कृतिक मंडळ जे आहे, संमेलन आहे, तर त्यांनी ही केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला अध्यक्ष केलं त्यांनी, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि आज सत्काराच्या निमित्ताने आपल्या गावात येण्याची संधी मला मिळाली। नांदेडला मी खूपदा अनेक कारणाने आलो आहे, पण आजचं कारण थोडंसं आणखी वेगळं आहे, म्हणून मला त्याचा आनंद खूप झालेला आहे। सर, तमाम साहित्यिकाला काय सांगायला? तमाम साहित्यिकांनी तमाम म्हणजे आता त्यातले कोणकोणते घ्यायचे, कारण त्याची वर्गवारी करावंच लागेल आपल्याला। तमामपैकी बरेच लोक आपल्याला कोणतं पद मिळेल, कोणती पदवी मिळेल, कोणता पुरस्कार मिळेल आणि प्रामुख्याने पैसा मिळेल यासाठी धडपडत असतात। त्या तमाममध्ये ते लोक आहेत, पण जे याची कशाची तमा बाळगत नाही, तमाममधले जे तमा बाळगत नाही अशा लोकांकडून खूप अपेक्षा आहे, कारण ते महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावलेले आहेत बरेचसे लोक त्यातले, आणि त्यांच्या विचारामुळे जे काही जागृती झाली आहे थोडीफार, त्या जागृतीचे फायदे ते घेत आहेत। तर आपण काही ते उतरायला लागतो या व्यवस्थेचं, समाज व्यवस्थेचे, त्या दिशेने त्यांनी काम करावं एवढी किमान अपेक्षा आहे तमाम साहित्यिकांकडून। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका ऐतिहासिक माणगाव येथील छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वाढीव निधी द्यावा याबाबतची मागणी आमदार अशोकराव माने यांनी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे। त्याचबरोबर हुपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्थळ स्मारकाचा विकासाकरिता भरघोस निधी उपलब्ध करावे असे निवेदन दिले आहे। मंत्री शिरसाट यांनी सकारात्मक चर्चा करून भरघोस निधी देण्याचे अभिवचन दिले आहे। रखडलेल्या स्मारकाला लवकरच भेट देणार अशी ग्वाही शिरसाट यांनी आमदार माने यांना दिली आहे। त्यामुळे स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मी दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, आमदार हातकणंगले मतदारसंघ, आपल्या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माणगाव गावामध्ये जे स्मारक आहे त्या स्मारकाचं आम्ही सुंदर पद्धतीनं त्याच्या डेव्हलपमेंट व्हावं, ते स्मारक छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरच्या भेटीचं आहे आणि त्या अनुषंगानं जागतिक कीर्तीचं हे केंद्र असून ते उपेक्षित आहे। अनेक वेळा आम्ही त्याच्यावर मागणी केल्या की ते स्मारक मोठ्या प्रमाणात व्हावं, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकल्पांनी प्लॅनिंग झालेलं आहे, तर अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून ती तात्काळ अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचं विनंती आम्ही महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट साहेबांनी केलेली आहे। त्यांनी तात्काळ बैठक बोलवून या संदर्भात या निधीची तरतूद करून लवकरात लवकर स्मारक पूर्णत्वाला आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, करूया असं त्यांनी सांगितलं आहे। पुढच्या आठवड्यात ते माणगाव आपल्या ऐतिहासिक माणगाव शहराला आणि माननीय बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत आणि त्या अनुषंगाने कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर हुपरी शहरामध्ये आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अस्थी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हुपरीमध्ये आहेत आणि त्या अजून देखील आहेत।
तिथं देखील तिथं सुशोभीकरण होणं आणि त्या अस्थीचं जे महत्त्व आहे किंवा अस्थीबद्दल जो आदर आहे संपूर्ण आपल्या राज्याला, देशाला, जगाला, ते अधोरेखित राहिलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं तिथं अजून काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याही कराव्यात असंही त्यांना मी बोललेलं आहे. त्याहीबद्दल त्यांनी लक्ष घालण्याचं मान्य केलेलं आहे. आणि नक्कीच ह्या दोन्ही गोष्टी ह्या 6 महिन्याच्या मार्गाला लागतील असा मला विश्वास आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. PMPL पुणे स्टेशनचे डेपो मॅनेजर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एका महिला वाहकाला कामावरून घरी बसवण्यात आले. PMPL पुणे स्टेशनचे डेपो मॅनेजर यांनी गेली कित्येक वर्ष वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत महिला कर्मचारीला शरीर सुखाची मागणी केली असता महिला कर्मचारीने नकार दिल्याने ती महिला PMPL मध्ये कायम होऊ नये या सूड भावनेने मला कामावरून घरी बसवण्यात आले असल्याचा आरोप पुणे स्टेशनच्या वाहक महिला कर्मचारी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. नमस्ते, माझं नाव मनीषा बाबासाहेब शेगडे. मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे वाहक या पदावर कार्यरत आहे. पुणे स्टेशन या डेपोमध्ये डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला. गेली 3 वर्ष मी हा त्रास सहन करत आहे. शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते. स्टॉपला वगैरे येतात, स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातो. स्टॉपला येऊन थांबतात, रुमाल वगैरे बांधतात, चष्मा लावतात, टोपी वगैरे घालतात. स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे. परंतु मी कधीही त्या गोष्टीला त्यांच्या दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला, जसं की टाइम कीपर. सर्वांच्या हजेरी ते फोनद्वारे लावतात. इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील, सर्वांच्या हजेरी फोनवर लावल्या जातात. फक्त मी एकमेव असते की मला स्ट्रिक्ट सांगितलं जातं की तू डेपोमध्ये हजर राहा, तू आमच्या समोर हजर राहा, त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल. वेळोवेळी चेकरला माझ्या पाठीमागे पाठवलं जाते की चेकिंग करा, रिपोर्ट द्या. फक्त मी त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे
परंतु आता गेल्या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे हद्द त्यांनी सीमा पार केलेली आहे या गोष्टीची. टाइमकीपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की दबाव आणलाय, अधिकारी पदाचा गैरवापर केलाय. टाइमकीपरला सक्त ताकीद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा. याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत, व्हिडिओ आहे, बाकी सर्वांची हजेरी फोनवर लावलेली आहे. फक्त माझी हजेरी फोनवर न घेता मला समोर बोलवण्यात आले ह्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत, व्हिडिओ आहेत या गोष्टीचे. त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केले. जवळपास त्या गोष्टीला 6 तारखेपासून मला सस्पेंड केले. 5 तारखेला मी ड्युटी केली, 6 तारखेला मी रेग्युलर कर्तव्यावर गेल्यानंतर मला टाइमकीपरने सांगितलं, मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले. साहेबांकडे गेल्यानंतर मला कळतंय की मला सस्पेंड ठेवलं. साहेबांना मी कारण विचारलं, साहेब मला का सस्पेंड ठेवलंय तुम्ही. त्या गोष्टीचा मला काही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना, ना प्रवासी तक्रार, कुठलाही तक्रारी अर्ज नसताना, प्रवासी तक्रारही नाही आणि कुठलाही अर्ज नाही तक्रारी, तरीही मला सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मला डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल. मला माझ्या सस्पेंडचं कारण आजही समजलं नाही. फक्त साहेबांची मागणी गेली 3 वर्ष पूर्ण होत नव्हती. त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रद्द केले. त्याच्यामध्ये आमचा 6 महिने कन्फर्म काळ असतो, ह्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे काही चालत नाही आमचे. परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी साहेबांनी माझं रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेला आहे. मला कुठलंही सस्पेंड मागचं कारण सांगण्यात आलेलं नाही. पूर्णपणे त्यांच्या पदाचा गैरवापर केला जातोय. म्हणजे डेपोमध्ये पूर्ण हिटलरशाही पद्धतीने कारभार चालू आहे, पूर्ण हिटलरशाही, हुकुमशाही चालते त्यांची. मी जे करेन तीच पूर्व दिशा, मी जे करेन ते तुम्हाला मान्य करावं लागेल, ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे. याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार दिलेली आहे. आमच्याच डेपोची महिला कर्मचारी आहे सुरेखा भालेराव, तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे. ह्या गोष्टीला एक वर्ष जवळपास झालेला आहे. आणि साहेबांचं सगळं म्हणणं आहे, मी टार्गेटला सगळं मॅनेज करतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पाहिजे तेव्हा कुणालाही सस्पेंड ठेवणार. पूर्णपणे हुकुमशाही हिटलरशाही पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, या सर्व प्रकरणानंतर साहेबांनी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण गेली 6.5 वर्ष खूप आम्ही परमनंट होण्यासाठी खूप भासलेलं इथं PMPL मध्ये. साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड ठेवलं. त्यामुळे मानसिक ताणतणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. साहेबांच्या केबिनला जाऊन मी डिझेल वगैरे ओतून घेतलं. आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडलं मला. यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये ह्या गोष्टीनंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी 6 तारखेला माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला. त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायव्हर, स्वारगेट डेपोचे ड्रायव्हर आहे बिराजदार म्हणून, अशोक बिराजदार, त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध. घटना 6 तारखेला घडली. सस्पेंड मला 6 केले, आत्महत्येचा प्रयत्न 6 झाला. परंतु साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी 7 तारखेला तक्रारी अर्ज मागवला. त्या ड्रायव्हरवर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला माझ्या विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडले 7 तारखेला. यानंतर मी बंगाल पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथेही तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यांना 4-5 तास आम्ही बंगाल पोलीस स्टेशनला बसलो, तरीही तिथं कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही. माझी विनंती आहे सर्वांना की या प्रकरणामध्ये माझी काहीही चूक नसताना माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे. कायम पदापासून मला वंचित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आला. माझी विनंती आहे सर्वांना, मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा सर्वांनी. आणि त्या अधिकाऱ्यावर ज्या अधिकाऱ्याचा रेकॉर्ड पहिलं सुद्धा खराब आहे, ज्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा सुद्धा 348 दाखवले, 420 दाखवले, त्या अधिकाऱ्याला पदावर बसण्याचं काही हक्क नाही. जरीही ते पदावर बसले तरीही मनमानी कारभार करत आहेत. याचा मलाही आणि आणखी खूप जण त्रास होऊ शकतो भविष्यात. अजूनही एका महिलेला ऑलरेडी त्रास झालेला आहे, इथून पुढेही त्रास होऊ शकतो. ह्या व्यक्तीला पदावर बसण्याचा काहीही अधिकार नाही. सदर प्रकरणामध्ये मला न्याय मिळावा ही अपेक्षा. सदर अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती.
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। संविधानिक मूल्यांना समर्पित सत्यशोधक समाज 151 वर्षपूर्ती भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील छत्रपती शिवाजीनगर येथील आमखास मैदानावर होणार असून संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून या साहित्य संमेलनात भव्य पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन, गटचर्चा, विशेष मुलाखत, शाहिरी जलसा, युवा मंच, चित्र प्रदर्शन, शिल्पकला, एकपात्री प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष के हरिदास यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा, दत्ता तुंबवाळ, इंजिनियर भारत कुमार काळिंदे, प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत उपस्थित होते। आज तर खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहे आणि त्यातले त्यात मी नांदेड शहरात असल्यामुळे जास्त मला भारावण्यासारखं झालं आहे की या शहरामध्ये एक असा मुख्यमंत्री होऊन गेला ज्यांनी कडक शिस्त राजकारणाला लावली होती। त्यांना हेडमास्टर म्हणत होते, शंकरराव चव्हाण। पुढचं नाव काही घेण्यासारखं नाही आहे, पण शंकरराव चव्हाणांनी राजकारणाला शिस्त लावली होती। त्यातल्या नीतिमत्ता जी मी त्यांना पाहिलं आहे, त्यांची भाषणं ऐकली आहे। ते सर्किट हाऊसला उतरले तर सगळ्यांना काही गाव जेवण घालत नव्हते, ठेकेदाराच्या पैशातून पैसे देत नव्हते, स्वतःचे पैसे स्वतःच्या जेवणासाठी खर्च करत होते, हे आम्ही पाहिलेलं आहे। त्यामुळे अशा एका गावात आपण बोलतो आहोत ज्यात राजकारणाची शिस्त होती आणि स्वावलंबन होतं, स्वाभिमान होता। जेव्हा त्यांच्या विरोधात लोक होते तशाही काळात त्यांनी केंद्रात सत्ता मिळवली, वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र समाजवादी पक्ष त्यांनी काढला होता, ज्यांना माहीत असेल काँग्रेस वगैरे। तर असं हे नांदेड शहर अनेक अंगाने महत्त्वाचं आहे। स्वामी रामानंद तीर्थ या शहरात वगैरे पेपर्स कॉलेज इथे विद्यापीठ या ठिकाणी आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या नांदेडमध्ये आहेत त्या ठिकाणी ही बोलायची संधी मला मिळालेली आहे। तर इथला जो वर्ग आहे साधारणतः शेतकरी कष्टकरी वर्ग, तर त्याच्या भाषेकडे दुर्लक्ष होते आहे। तो जी भाषा बोलतो तिला अडाणी लोकांची भाषा, अशुद्ध भाषा या नावाने तिचा उल्लेख होतो आणि त्या बोलीचं एक स्वतंत्र महत्त्व आहे। तिच्या साहित्यसुद्धा निर्माण झालं आहे। प्रामुख्याने लीळा चरित्र हा जो ग्रंथ आहे तो अमरावती जिल्ह्याच्या रुद्धपूर या लहानशा गावात त्या काळात निर्माण झाला असला तरी युमा पठाण, डॉक्टर युमा पठाण जे औरंगाबादला राहतात संभाजीनगरला, त्यांचं असं म्हणणं आहे की तो मराठवाडी बोलीतला ग्रंथ आहे, म्हणजे मराठीतला पहिला गद्य ग्रंथ हा मराठवाडी बोलीतला आहे। तर त्या बोलीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे। कसं? जसं आता आपण मी म्हणायचं असेल तर म्या म्हणतो, तर म्या म्हणणाऱ्या लोकांना काय म्हणतात? लोक काय बकरीसारखा म्या म्या करतो, तुम्ही ऐकलं असेल। तर हा जो म्या आहे तो आला कुठून? तो त्या भाषेत होता। लीळा चरित्रात तुम्हाला म्या दिसतो। मी हे जे सर्वनामाचं रूप आहे, प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाचं रूप, त्याला प्रत्यय लागत नाही असा एक नियम, व्याकरणाचा नियम दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केला आणि तेच मराठीचं व्याकरण आता घराघरात वर्गावर्गात शिकवलं जातं। या संमेलनात मांडला जातोय, नवीन लोक येत आहेत, सगळ्यात मोठ्या संख्येने रसिक येत आहेत। यापूर्वीच्या संमेलनामध्ये जी लागूनच होती अखिल भारतीय आणि विद्रोही, अखिल भारतीयकडे लोक जातच नव्हते, सगळे इकडेच यायचे। उलट अखिल भारतीयचा अध्यक्ष सुद्धा इकडे यायचा, त्याला यायची वेळ आली। आता त्यांना महाराष्ट्रातून बाहेरच जायची वेळ आली। महाराष्ट्रात आपल्याला काही थारा नाही या भीतीने ते निघून गेले दिल्लीला। हे मोठं यश आहे आणि आपल्याला स्पर्धा त्यांच्याशी बुडीच करायची आणि आपले लोक आपल्या सोबत आहेत आणि आपल्या लोकांसाठी आपण सर्व करतो आहे। स्वरूप कसं राहील संमेलनाचं? हे स्वरूप सर्व लोकांना सामावून घेणारं असेल आणि सर्व लोक आपापल्या खर्चाने येत आहेत, कोणाला मानधन नाही, कोणाला प्रवास खर्च नाही, काही नाही, स्वखर्चाने लोक येतात। सन्मानासाठी येत नाही, ते ऐकण्याकरता येतात। याचा अर्थ चांगलं सांगितलं जातं, त्यांच्या फायद्याचं सांगितलं जातं, हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे। परिसंवाद आहेत आणि सगळ्या परिसंवादामध्ये हे सगळे विषय चर्चेले जाणार आहेत।
ज्या विषयावर आपण आज चर्चा करतोय त्या सगळ्या विषयावर ते विचार मांडले जातील. लोकांना आव्हान काय करणार आहे? लोकांना आव्हान आहे की मोठ्या संख्येने आपण यावं. त्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. मी ॲडव्होकेट के हरिदास या विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांच्या वतीने हे जाहीर करतो आहे की या वर्षीचं 19वे अधिवेशन हे संभाजीनगर औरंगाबाद इथल्या आमखास मैदान, जे ऐतिहासिक मैदान आहे, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था आहे, अशा ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये आयोजित करण्यात येत आहे. 1-1.5 लाखाच्या चौरस फुटामध्ये हा कार्यक्रम आयोजित होतो आहे. हा 3 दिवसाचा असला तरी त्याची सुरुवात 21 तारखेला रात्री नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीम मोहल्ला या नाटकाने सुरुवात त्याची होते आहे. आणि त्यामध्ये जे काही बाहेरगावचे कलावंत, लेखक, साहित्यिक यांचं सगळ्यांचं स्वागत करून सकाळी 22 तारखेला त्याचं रितसर उद्घाटन होत आहे. या संमेलनासाठी सर्वानुमते यवतमाळचे प्रख्यात लेखक आणि भाष्यकार, सांस्कृतिक चळवळीचे हे डॉक्टर अशोक राणा यांचा संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि त्याचे उद्घाटक म्हणून हिंदी साहित्यिक आणि भाष्यकार, या चळवळीचे दलित साहित्याचे मोठे भाष्यकार ज्येष्ठ हे कवल भारती यांचं नाव निश्चित झालेलं आहे. या भरगच्च कार्यक्रमामध्ये सकाळचा उद्घाटनाचा समारोह झाल्यानंतर एक परिसंवादाचं सत्र होईल आणि त्याच्यानंतर दुपारी 2 सत्र होत आहेत. आणि त्यानंतर रात्री 3-4 तासाचे विविध अंगाने, कारण केवळ गाणी आणि याचा कार्यक्रम नाही तर एक पात्री कार्यक्रम आहेत, प्रहसन नाट्य आहे आणि महिलांचे कलागुणाचे कार्यक्रम आहेत. त्याचं सगळ्यांची योजना झालेली आहे आणि ती येत्या 2 दिवसामध्ये नावानिशी निश्चित करून त्यांना जाहीररित्या आपण कळवणार आहोत. शेवटचा जो समारोप आहे 23 तारखेचा, त्यावेळी किमान 5000 लोक तुडुंब हे सभागृह भरलेलं आपल्याला दिसेल. आणि या सगळ्यांच्या काही प्रमुख अतिथींच्या निवासाची सोयसुद्धा स्वतंत्ररित्या करणार. ही सगळी उत्स्फूर्त लोक सहभागातून आपण करतो आहोत. यामध्ये मुठभर धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी अशी एक मोहीम घेऊन जवळजवळ 10-20 ठिकाणी आम्ही बैठका घेतल्या आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जाईल. तिथे लाख रुपयाची एकूण 100 रुपयापासून 1 रुपयापासून त्यांनी दिलेलं आहे योगदान. महिलांचा फार मोठा उत्स्फूर्त सहभाग आहे आणि युवकांचा सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील NSSचे विद्यार्थी, ज्यांची संख्या जवळजवळ 500-600 आहे, हे सक्रिय सहभाग घेणार आहेत आणि ते स्वयंसेवक म्हणून सुद्धा काम करणार आहेत. कोल्हापूर जिल्हा कागल तालुका चिखली येथे भारतीय बौद्ध महासभा कागल तालुक्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंचक्षेत्री शरण बुद्ध वंदना घेण्यात आली. भंते सिरीसारो जिल्हा संस्कार केंद्राचे अध्यक्ष रमाकांत काकडे, पन्हाळा तालुका अध्यक्ष उत्तम जाधव, कागल तालुका अध्यक्ष तानाजी भोसले, सेक्रेटरी शाहू कांबळे, पाली अभ्यासक सिद्धार्थ अनुरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन कांबळे यांनी केले तर आभार बाबासाहेब कांबळे यांनी मानले. आज माघ पौर्णिमा बौद्धनगर चिखली आणि त्याचबरोबर पंचशीलनगर चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी साजरी होत आहे. आजच्या या माघ पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी आदरणीय भंतेजी भदंत सिरीसारो हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी मौलिक असं मार्गदर्शन केलं, धम्मदेशना दिली आणि समस्त बौद्धनगरवासी व पंचशीलनगर चिखली हे सगळे या धम्मदेशनेनं मंत्रमुग्ध झाले. त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा कागलचे अध्यक्ष आदरणीय तानाजी भोसले, त्याचबरोबर या ठिकाणी जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सर्वांनी या ठिकाणी मौलिक असं मार्गदर्शन केलं आणि ही पौर्णिमा अत्यंत उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आणि
या बौद्धनगर चिखली आणि पंचशीलनगर चिखलीमध्ये धम्म चळवळ अधिक गतिमान करून एक तालुक्याला आदर्शवत धम्म चळवळ ही निर्माण करण्याची या ठिकाणच्या बौद्ध उपासक उपासिकांनी संकल्प आणि त्याचबरोबर दृढ असा निश्चयसुद्धा या ठिकाणी केला. जय भीम इंडियाचं बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.